समर्थ भाग क्रमांक 143 143 श्रीराम. शुकमुनी कथा सांगतायत. परीक्षित राजा ऐकतोय. एकामागे एक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगतायत. सांगता सांगता त्यांनी ही गोष्ट सांगितली होतीच की नरकासुराला कशा प्रकारे भगवंतांनी त्याचा उद्धार केला आणि त्या प्रसंगी 16,100 राजकुमारींचा उद्धार त्यांनी केला त्यांच्याशी विवाह करून. नारद मुनींनी हे ऐकलं होतंच, त्यांना माहीत होतंच. अर्थात सर्व विश्वाच्या सगळ्या बित्तंबातम्या नारद मुनीकडे असायच्या, त्यामुळे ही गोष्टही त्यांना माहीत होतीच. त्यांच्या मनामध्ये त्यावेळेस कुतूहल निर्माण झालं की भगवंतांनी एकाच वेळेस 16,000 स्त्रियांशी एकाच शरीराने कसं लग्न केलं आणि कशा प्रकारे 16,000 स्त्रियांचं पाणीग्रहण केलं असेल आणि आता ते संसार करतायत. काय कसं करत असतील, कमाल आहे. अर्थात हे स्वतः एकतर अविवाहित होते आणि म्हणून त्यांच्या मनात थोडी जास्त इच्छा निर्माण झाली की कशा प्रकारे भगवंत एक संसार करत असतील, काय करत असतील. त्यांना असं वाटलं की आपण एकदा बघावं की भगवंत खरोखर काय प्रकारे हे सगळं संसार करतायत आणि काय लीला आहे भगवंताची, अशी त्यांच्या मनात इच्छा झाली. आणि मग ते अर्थात द्वारकेकडे आले. सुंदर द्वारका नगरी होती जी खास विश्वकर्म्याने बसवली होती, त्यामुळे तिथे कुठलीही कमी नव्हती. सुंदर अशी नगरी होती आणि अशा या सुंदर नगरीमध्ये अर्थात भगवंताचा महाल अतिशय सुंदर होता. अंतःपुर त्याहून सुंदर, जे बघायसाठी अनेक लोक यायचे. विश्वकर्माने सगळं आपलं जे काही कौशल्य होतं ते पणाला लावलं होतं आणि भगवंताचं अंतःपुर बनवलं होतं. अनेक महाल होते, अर्थात जितके राहण्या तितके महाल. 16,100 स्त्रिया होत्या, राजकुमाऱ्या होत्या, सर्वांसाठी एक एक महाल होता. आणि नारद मुनी त्या ठिकाणी आले. त्यांनी विचार केला, चला सुरुवात करूया, पहिला जो महाल आहे तिथे जाऊया, बघूया काय चाललंय. आणि नारद मुनीने आतमध्ये प्रवेश केला पहिल्या दिसलेल्या महालामध्ये. महालात प्रवेश केला. महाल अतिशय सुंदर, सर्वत्र हिरे माणकं लावलेली फरशा सगळ्या चमकदार होत्या. सर्वत्र झगमगाट होता. सोनं चांदी जागोजागी होती. अनेक सुंदर सुंदर जागा होत्या. अनेक फुलं ठेवलेली होती. मोत्यांच्या माळा लावलेल्या होत्या. हस्तिदंती आसनं होती, पलंग होते, काय नव्हतं तिथे. शिवाय अनेक सेवक आणि सेविका अतिशय सुंदर दिसायला तिथे सेवेसाठी उभी होती. दिवे जे होते ते सगळे रत्नजडित होते की त्यांच्या झगमगाटाने अंधार नाहीसा होऊ शकतो किंवा अंधार नाहीसा करू शकायचे असे रत्नदिवे जडित दिवे होते. त्या रत्नांमधून प्रवेश येत होता, प्रकाश. खरंच हा एक चमत्काराचा भाग नाही का, की रत्नांमधून प्रकाश यावा हे जरा कठीणच नाही का. त्याच्यावर जर प्रकाश पडला तर परावर्तित झाला तर एक वेळ ठीक आहे, परंतु रत्नजडित दिव्यांमुळे सुद्धा अंधार नष्ट व्हायचा, कारण त्याच्यात असलेली रत्न, असं भागवतात म्हटलं आणि ते त्रिवार सत्य आहे. मला आठवतं की मी खूप वर्षापूर्वी जेव्हा अजिंठाला गेलो होतो, अजिंठा वेरूळ, ज्याला आपण अजिंठा एलोरा म्हणतो, त्या अजिंठ्याला मी जेव्हा गेलो होतो, खूप वर्षापूर्वी गेलो होतो, आणि तेव्हा आम्हाला एक जागा त्यांनी दाखवली होती. अजिंठा हा जो भाग आहे तिथे सगळ्या पेंटिंग्ज आहेत, सुंदर सुंदर सगळ्या प्राचीन पेंटिंग्ज आहेत. त्यामध्ये एक पेंटिंग अशी आहे की त्या चित्रामध्ये ती जी राणी आहे त्या राणीच्या गळ्यामध्ये एक सुंदर असा हार आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असा अर्थात हिरा आहे आणि या हिऱ्यामधून खूप तेज निघतं. त्यांनी सांगितलं की तो जो आमच्याबरोबर गाईड होता त्यांनी सांगितलं की हा अतिशय तेजस्वी असा हिरा, यातून सगळं जागा उजळून निघायची असा हा हिरा आहे. आणि त्यांनी गंमत म्हणजे त्यावेळेस सर्वत्र अंधार केला, तिथे सोय होती अंधारकारी, संपूर्ण तरी काळोख केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त त्या राणीच्या गळ्यामध्ये ते जे चित्र होते त्या चित्रामध्ये जो त्यांनी हिरा दाखवला होता तिथून खरोखरच प्रकाश येत होता. खरोखर आश्चर्याचीच गोष्ट होती की काय
त्या काळी जे काय बनवलं असेल, कसं बनवलं असेल की अंधार पडल्यावर सुद्धा ते कसं दिसू शकतं. रेडियमसुद्धा चमकतं, परंतु त्याच्यावर थोडासा लाईट पडतो. पण संपूर्ण अंधार केल्यावरती त्या चित्रकृतीमधून त्या गळ्यात असलेल्या राणीच्या त्या डायमंडमधून कसा प्रकाश येत होता हे खरंच मला तेव्हाही समजलं नाही, आजही मला समजलं नाही. पण भागवतामध्ये वर्णन केलं आहे हे नक्कीच सार्थ आहे यात शंका नाही, हे मला वाटतं. त्यामुळे अशा दिव्य गोष्टी अनेक असाव्यात आणि असतीलच. तर अशा प्रकारच्या अनेक दिव्य गोष्टी तिथे होत्या आणि असा हा महाल बघत बघत नारद मुनी इकडे तिकडे बघत बघत आपले पुढे 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 चाललेत. आणि पुढे पुढे चालले आणि अचानकपणे त्यांनी बघितलं की अरे, इथे तर भगवंताचा अंतःपूर आलेला आहे आणि श्रीकृष्ण समोर बसलेत, रुक्मिणी सुद्धा आहे. श्रीकृष्ण थोडेसे पहुडलेत आणि रुक्मिणी तिथेच बसली आहे त्यांच्या चरणाशी. मध्येच ती त्यांच्या मस्तकाजवळ गेली आणि हातामध्ये तिने एक चौरी घेतली आणि ढाळायला लागली. ती भगवंताला वारा घालायला लागली. अशा प्रकारे ती भगवंताची सेवा करते आणि भगवंत छान आराम करतायत. त्याच्या जोडीला अनेक सुंदर सुंदर दासीसुद्धा होत्या सेवेसाठी. नारद मुनी सगळं बघतात की काय रुक्मिणी सेवा करते भगवंताची. ते बघत असताना अचानकपणे भगवंताचं लक्ष गेलं, श्रीकृष्णाचं लक्ष गेलं आणि श्रीकृष्ण उठून बसले आणि लगेच उठून बसून त्यांनी नारदांना प्रणाम केला आणि त्यांना म्हणाले, अरे वा वा वा, आपण कधी आलात? आपण इथे आलात, आमचं भाग्य, परम भाग्य आपलं आमचं की तुम्ही इथे आलात. आणि त्यांनी नारदांना आसन दिलं. त्या आसनावर बसवली, नारदांची पाद्यपूजा केली, त्यांचं चरणामृत आपल्या मस्तकी धारण केलं. अर्थात ब्रह्मण्यदेव हा एक शब्द आहे आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये. ब्राह्मणांना देव मानणारे जे देव आहेत ते म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून तर जेव्हा बाणासुराच्या मुलाला जेव्हा अशा प्रकारे भगवंतांनी शिवशंकराने एक वर दिला आणि म्हणाले तुला काय हवं ते मिळवून घे, त्यातून जो एक जी शक्ती निर्माण झाली होती, त्यावेळेस म्हणाले होते श्री शंकर की याचा उपयोग करताना लक्षात ठेव, जे ब्राह्मणांना भक्त देव मानतात, आदर करतात, त्या कुठल्याही व्यक्तीवर किंवा कोणावरही या शक्तीचा काही परिणाम होणार नाही, किंबहुना विपरीत परिणाम होईल, हे त्यांनी सांगितलं होतं. तरी पण त्या सुदर्शन नावाच्या मुलाने त्याच्या हा अभिचारक पद्धतीने शक्ती जागृत केली आणि सोडून दिली होती. आणि अर्थात ती शक्ती परत गेली आणि तिने त्यांचाच बळी घेतला. कारण अशा प्रकारे ब्राह्मणांना देव मानणारे जे होते त्यामध्ये अर्थात श्रीकृष्ण होतेच. खरं पाहता हे स्वतः भगवंत यांनीच सगळं का केलं, परंतु त्यांनी अशा प्रकारे हे स्वागत केलं. नारदांनी हे सगळं करून घेतलं कारण त्यांना माहीत होतं की हे ऐकणार नाहीत, मी किती जरी काय म्हणलं तर ते मला हे केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ते शांतपणे बसले आणि नंतर म्हणाले, भगवंता अहो तुम्ही ही सगळी माझी पाद्यपूजा केलीत, पण अहो आपणच स्वामी आहेत या जगाचे. अहो सगळी लीला आपणच करता, या जगाचं पालन आपण करता, सगळं काय आपणच करता, आपणच आमचं रक्षण करण्यासाठी अनेक अवतार धारण करता, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आपण जे सांगता त्याप्रमाणे करता ना. आपण सांगितलं संतांचा आदर करावा, आपण सांगितलं की चांगल्या ब्राह्मणांचा आदर करावा, आणि ते उपदेश आपण स्वतः त्याप्रमाणे वागता आहात, नाही तर कोण वागेल असं. आणि म्हणून आपण ही माझी पाद्यपूजा केली हे मी जाणतो. आणि आपण हा मानव अवतार जो घेतलेला आहे त्यामुळे आपण हे करणार याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी आपल्याला काही बोलत नाही, परंतु मला माहिती की आपणच भगवंत आहात. आपल्या चरणकमलाचं मला ध्यान असावं, ध्यानामध्ये आपले चरणकमल मला दिसावे हीच माझी इच्छा आहे, असं नारद मुनीसुद्धा सांगतायत. दोघांचा हा संवाद चालू आहे. दोघांचा संवाद झाला आणि नंतर यथावकाश नारद मुनी म्हणाले, महाराज येतो, मला जरा काम आहे, पुढे जायचं आहे. अर्थात पुढे जायचं म्हणजे दुसऱ्या महालात जायचं होतं. आणि नारद मुनी पुढे गेले. पुढचा महाल लगेचच होता, जास्त अंतर नव्हतं. दुसऱ्या महालात शिरले आणि तिथे बघितलं तर काय,
की भगवान तिथे होतेच, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी होतीच आणि जोडीला उद्धव होते आणि उद्धवाबरोबर ते द्यूत खेळत होते. द्यूत खेळत होते, परंतु जेव्हा नारद मुनी पोचले तिथेही तेच घडलं. भगवंतांनी बघितलं आणि त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसनावर बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि काही घडलं नाही असं विचारलं आणि विचारलं, नारद मुनी आपण कधी आलात, आपली काय सेवा करू, आम्हाला सेवेची संधी द्या वगैरे ते म्हणायला लागले. नारद मुनी चकितच झाले, काय बोलावं, काही बोलले ना. त्यांना नमस्कार केला आणि नारद मुनी सरळ पुढे गेले, पुढल्या महालाकडे गेले. पुढल्या महालात गेलेत, बघतायत तो काय तिथे श्रीकृष्ण बसलेत आणि काय करतायत, लहान लहान मुलांबरोबर खेळत आहेत. म्हणजे काय चाललं आहे काय समजायला मार्ग नाही. मग तिथे मात्र ते थांबलेले, लगेच पुढे गेले. पुढच्या महालात गेले तर तिकडे बघतायत तर भगवंत स्नानाला जायची तयारी करतायत. थांबलेले पुढे गेले, लगेच पुढे गेले आणि बघतात तर काय या महालामध्ये भगवंत एक हवन करण्यासाठी तयारी करत होते, यज्ञाची अर्थात. तिथेही थांबले नाही तर पुढे गेलेत. पुढे गेले त्यांना दिसलं की एक महायज्ञ करायचा आहे, पंचमहायज्ञ, त्याची तयारी करतायत. अजून पुढे गेले तर त्यांना दिसलं की काही ब्राह्मण तिथे आलेत, त्यांना ते भोजन देत आहेत. काही ठिकाणी गेले त्यांना दिसलं की भोजन झालं आणि अन्न ग्रहण करतायत. काही ठिकाणी गेले तर त्यांना दिसलं की भगवंत संध्या करतायत. काही ठिकाणी त्यांना दिसलं गायत्री मंत्राचा जप करतायत. कुठे त्यांना असं दिसलं की भगवंत हातामध्ये ढाल तलवार घेऊन चालवण्याचा सराव करतायत. काही ठिकाणी त्यांना दिसले की भगवंत आता वामकुक्षी करतायत, आराम करतायत पलंगावर. एका महालात त्यांना असं दिसले की उद्धव, त्याच्या जोडीला अनेक मंत्री यांच्याबरोबर राजकारणाची चर्चा चालू आहे, सखोल चर्चा चालू. काही ठिकाणी त्यांना असं दिसलं की तिथे असलेल्या स्त्रियांबरोबर भगवंत जलक्रीडा करतायत. काही ठिकाणी गायींचं दान करतायत श्रेष्ठ ब्राह्मणांना. काही ठिकाणी तर त्यांना असं दिसलं की पुराणांचं श्रवण करतायत ऋत्विजांच्या तोंडून, हे सगळं ऐकतायत. कुठे धर्मशास्त्राचा स्वतःचा अर्थ काय त्याचा अभ्यास करतायत. असं प्रत्येक महालामध्ये त्यांना असं दिसलं की भगवंत काहीतरी वेगळेच करतायत. काही ठिकाणी त्यांना असं दिसलं की भगवंत ध्यानधारणा करतायत. काही ठिकाणी अजून काहीतरी वेगळ्या क्रिया करतायत. प्रत्येक ठिकाणी त्यांना भगवंत वेगवेगळ्या क्रिया करण्यामध्ये रममाण झालेत आणि तिथले सर्व स्त्री पुरुष, त्यांच्या सर्व पत्नीसुद्धा त्यामध्ये अतिशय रममाण झालेले आहेत. त्यांना अजिबात माहीत नाही की बाजूला काही महाल आहे किंवा काय. आणि अशा प्रकारे भगवंत प्रत्येक महालामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत होते. हे सगळं बघितल्यावरती नारद मुनींना काय बोलावं काय समजेना, की अगदी मनुष्यासारखंच वागतायत पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. भगवंताची योग माया बघून ते खरंच चकित झाले. ते म्हणाले, भगवंता, आपले मायेचे खरंच खूप अनेक प्रकारचे पदर आहेतच, त्यातला हा एक नवीन पदर बघतो मी. हे जिथे जाल तिथे तुमचे वेगवेगळे क्रिया चालू आहे. काय माया आहे आपली. खरोखर आपली माया जी आहे तिथून वाचणं हे कठीणच आहे. ब्रह्मदेवानं सुद्धा जिथे मायेने सोडलं नाही, भगवान शंकरावर जिथे मायेने काम केलं, आम्ही पामर काय करणार. आणि अशी ही जी आपली माया आहे, ही योगमाया तर आपल्या चरणाशी बसली. बघा काय म्हणजे ह्याच्याहून मोठी काय गोष्ट मी बघावी, की ज्या मायेमुळे सगळं जग नाचतंय. प्रत्यक्ष भगवान शंकरावर सुद्धा मायेने काम केलं, ती माया आपल्या चरणाशी बसली. आता याच्यापेक्षा मोठी माया काय आहे सांगा मला. अशा प्रकारे नारद मुनीच भगवंताला म्हणतात आणि चकित झालेत. आणि मला, भगवंत, आता तुमची माया मी अजून जास्त बघू शकत नाही, माझी मती गुंग झाली. आपल्या मायेने माझी पण मती गुंग झाली, आता मला निरोप द्या. आता जे काही मी पाहिलं, अर्थात माझ्या स्वभावाप्रमाणे मी हे त्रिभुवनात जाऊन सांगेन की आपली माया कशी आगाध आहे. मायेचा एक नवीन भाग मी बघितला, जो काय मला समजला अल्पस्वल्प. मी त्रिभुवनामध्ये जाईन आणि याची सगळी स्तुती करीन आणि आपल्या मायेची कीर्ती सर्वत्र सांगेन.
श्रीकृष्ण म्हणाले, नारद मुनी असं आहे की आपल्याला सर्व माहीतच आहे, कर्ता करविता कोण आहे, काय कोण आहे. आणि तुम्ही असंही मध्ये म्हणात की तुम्ही माझी कशाला पूजा करतात. आहो, परंतु मी जो उपदेश केला आहे, धर्म कसा पाळावा, त्या उपदेशाच्या अनुसरून जर मी धर्माचरण नाही केलं तर माझा उपदेश कोण कसा मानेल. आणि म्हणून मी जो जो उपदेश केला त्याप्रमाणे स्वतः वागतो आहे. तेव्हा तू याचा परिणाम तुझ्यावर होऊ नको देऊस, कारण हे करणं आवश्यक आहे. तर मी म्हणतो की गुरूंचं महत्त्व आहे, लोकांना सांगतो की गुरु खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि मीच जर गुरूंना वंदन नाही केलं, मी जर गुरूंकडे नाही गेलो तर लोक गुरूंना कसं महत्त्व देतील. म्हणून मी स्वतः पण गुरु केले आहेत. ज्या ज्या गोष्टी मी इतरांना सांगितल्या त्या त्या सगळ्या मी करतो आहे. आणि म्हणूनच हे काम महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना सांगितलं. नारद मुनी म्हणाले, तुम्ही जे काय सांगितलं तर ठीक आहे, परंतु खरं म्हणाल तर माझी मती गुंग झाली आहे. आपली लीला बघून मी अक्षरशः मला काय बोलावं समजत नाही. आता फक्त जे काय मला समजलं अल्पस्वल्प ते मी लोकांना जाऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बस आपला आशीर्वाद मला द्या. आपलं स्मरण करत करत हे मला करायचं आहे. जोडीला महत्त्वाचा भाग आहे की आपलं नामस्मरण नारायण नारायण माझा अव्यहत होत राहो. आपलं नाम मुखात राहो आणि माझ्या मनामध्ये अर्थात तुम्ही असावेत. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. अक्षरशः हेच आहे, नाही का. मनामध्ये भगवंत आणि ओठामध्ये त्याचे नाव. या दोन गोष्टी जर असल्या तर झालं. बाकी काय वेगळं करायची गरज आहे. त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणे आहे की देह प्रपंचाचा भार सुखे करो. हे सगळं सुखाने होईलच जर या दोन गोष्टी आपण करू शकलो. मुखात नाम आणि जर मनात भगवंत असेल तर संसार आपण सहजपणे पार करू शकू आनंदाने. पण या दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि स्वतः नारद मुनी पण तेच म्हणतात की मला याच गोष्टी करायच्यात. आपली लीला मला सर्वांना सांगायची, आपलं नाम माझ्या मुखात राहो, आपला आशीर्वाद आपण मला द्यावा. आता मी पुढे जाऊन आपल्या या सर्व मायेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जी लोक या गोष्टी ऐकतील अर्थात त्यांची देहबुद्धी यामुळे कमी होणार यात शंका नाही. म्हणून जितक्या भगवंताच्या माया आहेत, जितक्या लीला आहेत त्या जरूर श्रवण कराव्यात. श्रवण केल्याने आपली चित्ताची शुद्धी होते असंही भागवतामध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे चित्तशुद्धीसाठी या अशा गोष्टी वारंवार ऐकणं जरुरी आहे. मी ऐकलेलं आहे, मला माहीत आहे असे नका. पण माझं चित्त दररोजच अशुद्ध होतं ना अनेक दुसऱ्या गोष्टींमुळे. तर ते शुद्ध कसं होणार. आणि त्याच्यासाठीच अशा प्रकारे गोष्टी आपण श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे असं नारद मुनींनी सुद्धा म्हणलं आहे. अशा प्रकारे नारद मुनी जे आहेत त्यांनी हे भगवंताचा संसार कसा आहे तो बघितला आणि अर्थात ते पुढे गेले. शुकमुनी त्याच्या पुढे गंमत सांगतात आणखीन की ते शुकमुनी आणि जेव्हा परीक्षित राजा यांच्यात संवाद चालू आहे तेव्हा परीक्षित राजा म्हणाला, हे तर ठीक आहे त्यांचा संसार कसा आहे हे तर मला समजलं, परंतु मला हेही ऐकायला आवडेल की भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या काय. हा किती महत्त्वाचा भाग आहे माझ्या हिशोबात. खूप खूप महत्त्वाचा भाग आहे की भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या काय आहे. हा प्रश्न परीक्षित राजाने विचारला आणि अर्थात शुकमुनीने उत्तर दिलं, हो हो भगवंताची सुद्धा दिनचर्या आहे. ऐक तुला मी सांगतो काय दिनचर्या. आणि मग दिनचर्या त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले असं आहे की भगवंत तर आता तुला जे काही दिसत आहेत संसारामध्ये आहेत. या युगात त्यांनी जन्म घेतला आहे परत एकदा आणि अर्थात ते संसारी आहेत. त्यामुळे नेहमी ते आपल्या पत्नींच्या महालामध्ये असतात. पत्नींच्या महालामध्ये असतात, परंतु जेव्हा जेव्हा पहाट होते विशेषतः ब्रह्ममुहूर्त जेव्हा जवळ येतो
त्यावेळेस या सगळ्या पत्नी असतात, त्यांना खूप वाईट वाटतं की ब्रह्ममुहूर्त येऊच नाही, कोंबडा आरवूच नाही. ब्रह्ममुहूर्त आरवतो. त्यांना असं वाटतं की या कोंबड्याने आरवूच नाही, कारण कोंबडा आरवण्यामध्ये ब्रह्ममुहूर्त झाला असं एक प्रकारचं समजतं. आणि मग माझे पती म्हणजे हे भगवंत जे आहेत ते उठून बसतात आणि मला बाजूला ठेवून त्यांना करायचं ते करायला सुरुवात करतात. म्हणजेच त्यांचा विरह सुरू. आणि म्हणून या सगळ्या कृष्णाच्या पत्न्या त्या कोंबड्यांना शिव्या शाप द्यायच्या, का तर यांच्यामुळे भगवंत उठतात असं त्यांना वाटायचं. अर्थात कोंबड्या त्यांचं काम करायचे, परंतु इतरही अनेक पक्षी होते, ते सुद्धा कृष्णाच्या महालाभोवती फिरायचे आणि त्यांना जागवण्यासाठी मधुर किलकिलाट करायचे, भ्रमर गुंजाराव करायचे. आणि अर्थात असं सुरू झालं की भगवंताला जाणीव व्हायची की आता ब्रह्ममुहूर्त आलेला आहे, तेव्हा आपण आपल्या बाकीच्या गोष्टी कराव्यात. आणि या सर्व पत्नी ज्या आहेत त्या अर्थात अत्यंत रागाने, अत्यंत दुःखाने भगवंतापासून दूर व्हायच्या. त्यांना कधी कधी झोप यायची नाही की आता कधी येतो ब्रह्ममुहूर्त आणि कधी मला सोडावं लागतं, काय होईल माहीत नाही, असं त्यांना सतत वाटायचं. आणि जेव्हा ब्रह्ममुहूर्त यायचा तेव्हा त्यांना इच्छा नसायची भगवंताला सोडायची, पण भगवंत अर्थात ब्रह्ममुहूर्त झाल्यावर उठून बसायचे. भगवंत दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून बसायचे आणि हात पाय तोंड धुवून प्रसन्न अंतःकरणाने काय करायचे, थोडा वेळ ध्यान करायचे. बघा, ऐका की भगवंत ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावरती दररोज ते ध्यान करायचे. आणि ध्यान करत असताना फक्त हात पाय धुवायचे. काही लोकांना असं वाटतं की स्नान करणं जरुरी आहे. स्नान करायची आवश्यकता नाही. सकाळी तर तुम्हाला बसायचं असेल ब्रह्ममुहूर्तावर, काहीही करा. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही काही करा, मानसपूजा करा, जप करा, ध्यान करा. आंघोळीची आवश्यकता नाही. केलीत तर चालेल, परंतु तो वेळ घालवायचा कशाला? सोन्यासारखा वेळ आहे. सकाळी उठल्यावरती वेळ कसा जातो समजत नाही. आंघोळ करण्यात 15-20 मिनटं अमूल्य जातील ना, गरज नाही आहे. जर भगवंत नाही करत तर आम्हाला करायची गरज काय? म्हणून त्यांची दिनचर्या महत्त्वाची आहे की ब्रह्ममुहूर्तावर जरूर उठा, हातपाय धुवा आणि बसा. आणि भगवंत स्वतः पण हेच करायचे आणि करतात की ब्रह्ममुहूर्तावर ते दररोज अर्थात ध्यान करायचे. आणि ध्यान धारणा त्यांची जी काय आहे ती झाल्यानंतर मग ते यथावकाश पुढच्या गोष्टी करायचे. आणि अर्थात स्नान त्यानंतर करायचे. स्नानाला महत्त्व त्यांनी नंतर दिलं, कारण स्नान केल्यावर सुद्धा भगवंताची पूजा करायची असते, तो प्रश्न नाही आहे. परंतु स्नान केल्यावर जी आपण पूजा करतो ती पूजा अर्थात आपण असलेल्या आपल्याकडच्या फोटोंची, प्रतिमेची, अशा गोष्टीची करतो. आणि तेव्हा स्नान संध्या करणं जरुरी आहे, कारण ते आपण प्रत्यक्षामध्ये करत असतो आणि प्रत्यक्षामध्ये या गोष्टीला महत्त्व आहे. परंतु जेव्हा आपण मनामध्ये करत असतो तर कशाचीच गरज नाही आहे. त्या ठिकाणी तुमचं मनच निर्मळ पाहिजे, मन एकाग्र पाहिजे. हे जर असेल तर कशाचीच गरज नाही. स्नान हा बाह्य उपचार आहे, तो बाह्य गोष्टींसाठीच लागू आहे. प्रतिमेची पूजा हा बाह्य उपचार आहे. भगवंत तर आपल्या आतमध्ये आहे ना, काय गरज आहे कशाची? अजिबात गरज नाही. अर्थात हे आपल्याला पटलं पाहिजे तरच आपण करू शकतो, अन्यथा नाही होऊ शकत. तर अशा प्रकारे भगवंत पहिल्यांदा ध्यानधारणा करायचे, नंतर यथावकाश सगळं झाल्यावरती स्नान करायचे, संध्या करायचे, त्यांची जी काही नित्यकर्म असायची ते सगळे ते करायचे. हवन करायचे, कधी कधी गायत्री मंत्राचा पण जप करायचे. हाही करायचा असतो, म्हणजे अर्थात ज्यांना गायत्री मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे त्यांनीच करायचा. भगवंताच्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. गायत्री मंत्राचा जप करायचा असेल तर तो अधिकार आपल्याकडे पाहिजे, अन्यथा गायत्री मंत्राचा जप आपण अजिबात करू नये. आणि स्त्रियांनी तर अजिबात करू नये, ही तर सत्य गोष्ट त्रिवार. पण दुसऱ्या कुठल्या मंत्राचा जर तुम्हाला चालतो त्याचा जप करायला अजिबात हरकत नाही. परंतु गायत्रीचा जप मात्र ज्यांना अधिकार आहे त्यांनीच करावा असं स्पष्ट लिहिलेलं आहे. परंतु भगवंताला अर्थात तो अधिकार असणार, म्हणून तर भगवंत गायत्री मंत्राचा जप करायचे. ते सगळं झाल्यानंतर
मग ते देव ऋषी आणि पितरांना उद्देशून तर्पण करायचे. हे दररोज करायचे बघा, तर्पण पण दररोज करायचे. त्यानंतर यथावकाश जे त्यावेळेसचे आदरणीय असे जे कोण ऋषी मुनी ब्राह्मण होते त्या सर्वांना बोलवायचे, त्यांचा विधीपूर्वक पूजा करायचे आणि त्यांना वस्त्रालंकार द्यायचे आणि एक एक बद्ध वासरू आणि गाई द्यायचे. तर एक एक बद्धची त्यांनी दिले की एक एक बद्ध म्हणजे 13,084 ही संख्या. एक बद्ध म्हणजे इतक्या संख्येच्या गायी ज्यांना वासरू आहेत अशा प्रकारच्या गायी, त्या गायींच्या जोडीला रेशमी वस्त्र, मृगचर्म, तीळ अशा सगळ्या गोष्टींसह ते दान द्यायचे ब्राह्मणाला, ऋषींना. त्या गायींच्या शिंगाला सोनंसुद्धा बऱ्याच वेळा लावलेलं असायचं, खुरांना चांदी लावलेली असायची आणि अशा प्रकारच्या सुंदरपणे त्यांना आभूषित केलेल्या या सगळ्या गायी ज्या आहेत 13,084 या ते तिथल्या विद्वान आणि भक्त असलेल्या ब्राह्मणांना आणि ऋषीमुनींना ते दररोज दान करायचे. त्याच्या जोडीलाच अर्थात जी वडीलधारी माणसं होती त्या सर्व वडीलधारी माणसांना सुद्धा ते भेटायचे, त्यांना प्रणाम करायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. हे पण खरंच दररोज घ्यायला पाहिजे. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद तर किती महत्त्वाचा आहे की सकाळी उठल्यावरती खरोखर आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आणि अर्थात नंतर आपले गुरु आहेत आणि सगळ्या देवता आहेत, पण तो क्रम हाच आहे खरं पाहिजे तर. आई वडील आपले पहिले देव आहेत आणि भगवंत हे सगळं करायचे. ज्या ज्या गोष्टी शास्त्रात सांगितल्या त्या स्वतः भगवंताने केल्या आहेत. त्यांच्या दिनचर्या अशीच आहे की दररोज या सगळ्या गोष्टी ते एकामागे करायचे. हे सगळं झाल्यावरती, दान धर्म झाल्यावरती आई वडिलांना नमस्कार चमत्कार करून त्यांचं ख्याली खुशाली सगळी घ्यायचे. कोणी जर अजून एखादी व्यक्ती जर बाकी असेल की ज्याला काही हवं आहे, जर याचक कोणी आला असेल, कोणी सुटला असेल तर ते बघायचे आसपास कोणी याचक आहे का दारी, की ज्याला काही हवं आहे असेल तर त्याला ते इच्छित गोष्ट द्यायचे. सगळ्या गोष्टी होत्याच तिथे. सर्वांच्या सर्व याचना इच्छा ते पूर्ण करायचे. प्रजा जर कोणी आली असेल, त्यांची काही तक्रार असेल तर त्याही ते ऐकायचे आणि सर्वांच्या इच्छित गोष्टी त्यांना ते द्यायचे. आणि मग नंतर हे सगळं झाल्यावर मग ते पुढे जायचे. आणि अर्थात तिथून पुढे ते कुठे जात असतील तर आपल्या सभेकडे जायचे. अर्थात सभेकडे जाण्यापूर्वी ते आपल्या राण्यांकडे एकदा जात असत, तिथे थोडा वेळ घालवायचे आणि नंतर ते यथावाकास त्यांच्या घरातल्या बाकी सगळ्या गोष्टी झाल्यावरती ते सभेकडे जायचे. त्यांचा रथ बाहेर उभा असायचा आणि त्या रथामध्ये भगवंत बसायचे. जोडीला त्यांच्या सात्विकी असायचा, उद्धव असायचा. सात्विकी हा त्यांचा सेनापती होता, उद्धव हा त्यांचा सल्लागार होता, मंत्री होता, त्यांचा जवळचा नातलग पण होता. आणि हे सगळे जे त्याच्याबरोबर बसायचे भगवंताबरोबर. आणि मग तिथून हा रथ त्यांच्या अंतःपुरातून सभेकडे जायचा. जेव्हा हा रथ परत निघायचा त्यावेळेस अंतःपुरात असलेल्या सगळ्या स्त्रिया भगवंताकडे शेवटपर्यंत बघत राहायचे की दिसते तो पण बघत राहा. निरोप द्यायला त्यांना अतिशय कष्ट व्हायचे. खरं पाहिलं तर संध्याकाळी परत भेटणार आहेत तरी नाही, नजरच त्यांची निघायची नाही, अशी त्यांची परिस्थिती होती. अर्थात भगवंत तिथून गेले तरी पण त्यांच्या मनामध्ये भगवंत असेच राहायचे. यथावकाश भगवंत त्यांच्या राज्यसभेत जायचे. तिथे एक सुंदर अशी सभा होती सुधर्मा नावाची. त्या सभेमध्ये भगवंत जायचे, भगवान कृष्ण जायचे. सभेमध्ये अनेक लोक आधीच येऊन बसलेले असायचे भगवंताची वाट बघत की कधी येत आहेत आणि काय होईल. या सभेचं वैशिष्ट्य होतं, आधी पण आलं आहे की या सभेचं वैशिष्ट्य असं होतं की या सभेमध्ये जो कोणी तिथे येईल त्याला कुठल्याही प्रकारची तहान, भूक, शोक, मोह, इतकंच काय जरा आणि मृत्यू याच्यातली कुठलीही गोष्ट, कुठलाही विकार आहे तो त्यांना बाधित कधी करू शकायचा नाही या सभेत आहेत तोपर्यंत.
हे या सभेचं वैशिष्ट्य होतं. अभूतपूर्व अशी ही सभा होती. आणि अशा या सभेमध्ये भगवंत यायचे, त्याच्या आधीच अनेक लोक येऊन बसलेले असायचे जे भगवंताची वाट बघायचे. भगवंतासाठी अतिशय दिव्य असं एक आसन तिथे होतं. भगवंत यथावकाश त्या आसनावर विराजमान व्हायचे. विराजमान झाल्यावरती भगवंताची अंगकांती अशी होती की सगळ्या दिशा उजळून निघायच्या. आणि अशा प्रकारे भगवंत तिथे बसून राहायचे छानपैकी. सभेमध्ये आल्यावरती राज्यसभेमध्ये पद्धत जशी असते तसे अनेक लोक असतात वेगवेगळे. ते आपली कामं करतात. जसं काही तिथे भाट असतात. ते भाट जे असतात ते आपल्या राजाची स्तुती करत असतात. काही विदूषक असतात. ते आपल्या हास्यविनोदाने सर्वांना जो आहे तो वातावरण चांगली निर्मिती करत असतात. काही नृत्य करणाऱ्या नर्तिका असतात. त्या नृत्य करत असतात. आणि अशा प्रकारे सर्व लोक तिथे होती जे आपापली कला तिथे दाखवत होते. अनेक वाद्य वाजवणारे लोक होती. मृदुंग, वीणा, बासरी, तेही आपल्या आपल्या वाद्याचा वापर करून सुंदर वातावरण निर्मिती करत होते. आणि जोडीला काही ब्राह्मण ऋत्विज लोक होते जे अर्थात वेदमंत्राचं पठण करत होते. काही लोक विवेचन करत होते. अशा प्रकारे संपूर्ण राज्यसभा ही अतिशय पवित्र अशी झाली होती. अतिशय सुंदर असं वातावरण या राज्यसभेमध्ये झालं होतं. आणि अशा या राज्यसभेमध्ये भगवंत दिव्य आसनावर आरूढ झाले होते. आणि सभेचं कामकाज सुरू झालं आणि तितक्यात द्वारपाल आले. आणि द्वारपालांनी भगवंताला वर्दी दिली की महाराज, कोणीतरी एक नवीन असा मनुष्य आलेला आहे जो आपल्याला भेटू इच्छितो. तेव्हा भगवंत म्हणाले, ठीक आहे, जो कोण असेल त्याला घेऊन ये. काय त्याचं काम आहे मला सांगा. ठीक आहे म्हणाले. दूताने सांगितलं, ये बाबा, तुला बोलवलं आहे भगवंताने आतमध्ये. ती व्यक्ती तिथे आली पुढे. त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि म्हणाले की महाराज, की जरासंधाचं नाव तर आपल्याला माहिती आहे. या जरासंधाने 20,000 राजे जे आहेत त्यांना, अर्थात त्याचा त्यांनी पराभव तर केला दिग्विजयाच्या वेळेस. पण पराभव केल्यावरती ते शरण आले होते. त्या शरण आलेल्या राजांना सोडून न देता त्यांना त्यांनी कैद करून ठेवलं. खरं पाहिलं तर राजे शरण आल्यावर काय करायची गरज नाही ना. शासन, हां, शरण येत नसेल तर युद्ध करा, त्याला काय पकडा, काय करा, ठीक आहे. पण जेव्हा जरासंधाच्या पराक्रमामुळे 20,000 राजे असेही शरण आले होते. शरण आलेल्या राजांना त्यांनी येऊ दिलं आणि नंतर बंद करून ठेवून दिलं किल्ल्यामध्ये. त्या भगवंता आता काय सांगू आपल्याला. अहो, हे अशा प्रकारे अन्याय केला आहे. आता हा अन्याय कोण दूर करू शकतं? केवळ आणि केवळ आपणच करू शकतो. आणखीन कोण करणार आहे? आम्हाला तर काही सुचत नाही. आमचे राजेच तिथे अडकलेले आहेत. सगळी प्रजा काकुळतीला आलेली आहे, व्याकुळ झालेली आहे. परंतु ती काही करू शकत नाही, कारण जरासंधाची शक्तीच अपार आहे. कोणी म्हणू पण शकत नाही की का तू यांना बळजबरीने कैद केलंस. जर ते तुमच्याकडे शरण आले होते, तुम्हाला इच्छित खंडणी जर त्यांनी दिली आहे, राज्य तुम्ही अंकित करून घेतलं आहे, हे सगळं जर तुम्हाला मान्य जर त्यांनी केलं आहे, तर मग तुम्ही त्यांना का कैदेत ठेवलं आहे, हा प्रश्न एकही प्रजाजन विचारू शकत नव्हता. परंतु त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांच्या अश्रूची कुठलीही पर्वा जरासंधाने केली नाही. अर्थात त्यांनी त्या सर्व राजांना जबरदस्तीने एका किल्ल्यामध्ये साध्या बंदीसारखं बंदिस्त करून ठेवलं होतं. तेव्हा हा दूत आहे तो त्यांच्या वतीने आला होता आणि तो म्हणाला, भगवंता, आपल्या चरणी जे जे शरण येतात त्यांचं आपण भय दूर करता अशी आपली ख्याती आहे. तेव्हा आमचं भय जे आहे ते आपल्याला माहीत आहे. तेव्हा आम्ही आपल्या चरणाशी शरण आलो आहोत. या सर्व राजांच्या वतीने, 20,000 राजांच्या वतीने मी इथे दूत म्हणून आलो आहे. त्यांच्या वतीने मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. तेव्हा भगवंता, आमच्यावर पण कृपा करा, विनंती आहे आपल्या चरणी. हां, हे सगळे राजे आहेत ते काय फार पुण्यवान आहेत असं मी म्हणणार नाही.
कदाचित बऱ्याचशा लोकांनी अनेक निषिद्ध कृत्य पण केलेली असतील किंवा काही करत पण असतील, परंतु आता त्यांना पश्चाताप झाला आहे. आणि त्यातले काही तर खरोखर निरपराधी पण आहेत. काहीही अपराध नसताना त्यांना या जरासंधाने कैद करून ठेवलं आहे. तेव्हा अशा सर्व लोकांच्या वतीने आम्ही आलो की भगवंता आपण कृपा करा आणि आमच्या राजांना आपण मुक्त करण्यासाठी मदत करा. काय करू आपण सांगा. आपण नेहमीच अनेक शरणागतांचा उद्धार केलेला आहे. ही आपली ख्याती आहे म्हणून आपल्या चरणी आलो. बाकी कोणी या पृथ्वीतलावरती जरासंधाबरोबर बघायला सुद्धा तयार नाही. इतकं जरासंधाची दहशत आहे. तेव्हा आमची विनंती आहे आपल्या चरणी की आपण आम्हाला मदत करावी. जरासंध फार शक्तिमान आहे. त्याच्याकडे एकट्याकडे 10,000 हत्तीचं बळ आहे. आणि त्या बळाच्या जोरावरच त्यांनी सिंह जसं मेंढ्यांना जरबेत ठेवतो ना, तसं त्याने आम्हाला सगळ्यांना बंदिस्त करून ठेवले. भगवंता आपण त्या जरासंधाशी अनेक वेळा युद्ध केलंय. 18 वेळा युद्ध झालंय आपलं. 17 वेळा आपण त्याचा पराभव केलाय. त्याला सोडून पण दिलंय. एकदा त्याने आपल्यावर विजय मिळवलाय, पण फक्त एकदाच. पण 17 वेळा तर आपणच त्याला हरवलंय. तेव्हा आपल्याला तो काय आहे हे माहीत आहे. त्याचा पराक्रम किती हेही माहिती आहे आणि आपला पराक्रम किती ते आम्हालाही माहिती आहे. भले आपण इथे बसला आहात एखाद्या सामान्य माणसासारखे, आपण असाधारण असून सुद्धा तेव्हा पराभूत झाल्याचा अभिनय केलेत हे आम्हाला माहिती आहे. पण आपण जो अभिनय केला त्यामुळे त्याला असं वाटलं की मी अजिंक्य आहे. पण आम्हाला माहिती आहे की आपण अजिंक्य आपण आहात. या राजांचा पराभव करणं आपल्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे हे आम्ही जाणतो. आणि म्हणून आपल्या चरणी आम्ही शरण आलो आहोत. या सर्व राजांच्या वतीने मी आपल्या चरणी शरण येऊन विनंती करतो की आपण आमच्या सर्वांचं कल्याण करावं. ही विनंती आपल्या चरणी आहे. अशा प्रकारे हा दूत या सर्व राजांच्या वतीने विनवणी करतोय भगवंताची. भगवंताला त्याच्या राज्यसभेत हे सगळं गाऱ्हाणं घालतोय, त्यांचं दुःख सांगतोय. हे सगळं सुरू असतानाच तिथे अर्थात प्रगट झाले परम तेजस्वी देवर्षी नारद. नारायण नारायण. ज्या क्षणी नारद मुनी आले सर्वांनाच आनंद झाला. सर्व सेवकांना, सर्व सभासदांना आणि विशेषतः या राजांकडून जो दूत आला होता त्याला तर फारच आनंद झाला की आता तर आमचं काम होण्याची भरपूर शक्यता आहे. कारण नारद मुनी आलेत आणि नारदांना माहीत नाही अशी जगात कुठली गोष्टच नाही आहे. त्यामुळे जर नारद मुनींनी याला थोडासा जर होकार दिला, पुष्टी दिली तर आमचं काम झालं. भगवंतांनी पहिल्यांदा नारद मुनींची पूजा केली. नेहमीप्रमाणे विधीपूर्वक पूजा केली. सगळं काय केलं. म्हणाले मुनीवर सगळं क्षेम कुशल आहे ना. म्हणजे आपल्याला आम्ही विचारतो आहोत कारण आपल्या तिन्ही लोकांमध्ये संचार आहे आणि तुमच्याकडून तर आम्हाला समजतं कुठे काय चाललं आणि कुठे काय करायला पाहिजे. तर आम्हाला कसं समजणार. आणि म्हणून आम्ही आपल्याला विचारतो कसं काय चाललं आहे. सगळ्या ठिकाणी काय चाललं आहे. पांडवांचं काय चाललं आहे हे पण सांगा जरा. पांडव मला खूप प्रिय आहेत पण मी फार लांब आहे इथून. पण आपला संचार तर सर्वत्र आहे. त्यामुळे पांडवसुद्धा काय करतात यावेळेस, त्यांचं सुखात आहेत का दुःखात आहेत आपण सांगू शकाल. तेव्हा कृपा करा आणि मला सांगा की काय चाललंय कोणाचं आणि पांडव विशेषतः काय करतात हे सांगा. नारद मुनी म्हणाले काय म्हणू भगवंता. सर्वव्यापी अनंता काय म्हणू आपल्याला. अनेक वेळा आपली माया बघितली तरी सुद्धा मला बोलल्याशिवाय राहत नाही की खरंच आपली माया आगाध आहे यात शंकाच नाही आहे. काय हे आपलं
सर्वज्ञ असलेली ही व्यक्ती मलाच माझीच पूजा करते आणि काय आणि काय काय बोलू मी, मला काही समजत नाही आहे. खरोखर आपली माया आगाध आहे, एवढंच मी 2च वाक्य म्हणू शकतो. बाकी तुमची माया जाणणं हे माझ्या शक्तीच्या बाहेरचं काम आहे. मी सुद्धा आपल्या चरणाशी शरणच आलो आहे. मी सुद्धा त्रिभुवनामध्ये फिरतो, नाही असं नाही. परंतु बऱ्याच वेळा माझ्या मनाला मलिनता पण येतं, कारण त्रिभुवनामध्ये अनेक प्रकारचे लोक मला भेटतात. जसे देव भेटतात तसे मानव भेटतात आणि तसे असुर पण भेटतात ना. मग जो मनुष्य जसा आहे तसं त्याच्या काही गोष्टी माझ्याकडे येतात, माझ्या काही त्याच्याकडे जातात. आणि या न्यायाला अनुसरून माझ्या मनाला सुद्धा कधी कधी मलिनता येते. आणि ही मलिनता जाण्यासाठीच मी आपल्याला भेटायला होतो आपल्या चरणाशी. का तर जेव्हा आपली भेट होते तेव्हा माझी मलिनता दूर होते. आणि म्हणून मी आज इथे आलो आहे. भगवंत, आपण मला एक प्रश्न विचारला की माझे आवडते पांडव काय करतायत, आपल्यापासून काय लपलंय. परंतु जेव्हा लौकिकामध्ये आपण मला हा प्रश्न केला तेव्हा माझ्याकडून उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, हेही मी जाणतो. आणि माझ्या सेवेचा भाग आहे तो मी आता पूर्ण करतो. तेव्हा आपल्याला मी हे सांगू इच्छितो की आपले जे आते भाऊ आहेत ते काय करतायत किंवा काय करू इच्छितात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऐका. पांडव जे आहेत त्या पांडवांचा ज्येष्ठ बंधू हा युधिष्ठिर. आणि या युधिष्ठिराच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की आपण मोठा असा यज्ञ करावा, राजसूय यज्ञ. आणि अर्थात राजसूय यज्ञ जो आहे त्या यज्ञाने सुद्धा जे काही आराधना होणार आहे ती कोणाची होणार, आपलीच होणार आहे. कारण यज्ञ पुरुष आपणच आहात. यज्ञ करण्यासाठी सुद्धा दिव्य पुरुष सुद्धा आपणच असणार आहात याची खात्री आहे त्याला. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की राजसूय यज्ञ करूया, त्यामुळे काहीतरी भगवंताची सेवा होईल. आणि म्हणून तो राजसूय यज्ञ करू इच्छितो. आणि यासाठी त्याच्या मनात ही इच्छा आहे की आपण त्याला होकार द्यावा. आपल्या इच्छेशिवाय, आपल्या परवानगीशिवाय पांडव काहीच करत नाहीत, हे आपण जाणताच. तेव्हा हाही एक निरोप पांडवांचा माझ्याकडे आहे की ते राजसूय यज्ञ करू इच्छितात आणि आपला आशीर्वाद त्यांना पाहिजे आहे. हा यज्ञ जेव्हा संपन्न होईल तेव्हा त्या यज्ञासाठी सगळे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लोक ह्या यज्ञास येतील. आणि अर्थात आपल्याला तर यायचंच आहे. आपल्याला तर आमंत्रण पांडवांचं पहिलं असणार आहे. आणि आपण जेव्हा याल तेव्हा तर आपलं दर्शन घेण्यासाठी सगळे देव पण जमिनीवर येणार आहेत. बाकी भूतलावरचे कोण येणार नाही हा प्रश्न विचारा. सर्व राजे महाराजे जे कोण असतील ते सगळे इथे येणार आहेत. आणि अर्थात स्वर्गलोकातून देव पण येणार आहेत. आणि ही संधी कोणी सोडणार नाही आहे. तेव्हा आपली तिथे जाण्याची इच्छा असावी, आपण तिथे जावं ही इच्छा आहे मनामध्ये. म्हणून पांडव आपलं ध्यान करतात एक प्रकारे की कधी भगवंत येतील, कधी भगवंत येतील, कधी भगवंत येतील, कधी भगवंत येतील. असं एक प्रकारे ते आपले ध्यानच करतात असं म्हटलं तर हरकत नाही. अर्थात आपलं ध्यान करणं खूप महत्त्वाचं नाही का. भगवंताचं ध्यान केलं तर फायदा किती आहे तर आपण आपलं चित्त फार लवकर शुद्ध होतं. भगवंताचं आणि गुरूंचंही करावं असंही सांगितलं आहे की गुरूंचंही ध्यान केलं तरी चालतं आणि भगवंताचं केलं तरी पण चालतं. पण याचं ध्यान जर आम्ही करू शकलो तर त्याच्यामुळे आमचं चित्त जे आहे ते शुद्ध होतं. आमचं मलिन झालेलं जे मन असतं ते सुद्धा त्याची मलिनता दूर होते. आणि म्हणून ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंता आपण तिथे यावं ही त्यांची इच्छा आहे. जर केवळ आपण तिथे नसताना आपलं ध्यान केल्याने जर समजा लोकांच्या मनाचा मैला जर निघून जातो, जर त्यांचं मन पवित्र होतं, चित्त पवित्र होतं, तर आपण प्रत्यक्ष दर्शन दिलं तर काय होईल. किंवा प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर जर आपल्याला स्पर्श करता आला कोणाला तर काय होईल. ज्या आपल्या चरणांपासून गंगा निर्माण झाली
जी पुढे वेगवेगळ्या ठिकाणी पोचली वेगवेगळ्या नावाने. पाताळात भोगवती म्हणलं गेलं, स्वर्गामध्ये मंदाकिनी म्हणतात, मृत्यूलोकामध्ये म्हणजे पृथ्वीवर गंगा म्हणतात. हे आपल्याच चरणापासून निघाले, पण अर्थात पसरली सर्वत्र. आणि अशा या चरणकमलाच्या जवळ बसण्याची संधी ज्याला मिळेल तो नशीबवानच. आणि म्हणून भगवंत हे सर्वांना माहीत आहे, आणि म्हणून भगवंत सगळे तिची वाट बघतायत की तुम्ही कधी पांडवांकडे येता आणि कधी ते तुमचं स्वागत करतात आणि कधी ते हा राजसूय यज्ञ करतील, याची ते वाट बघतायत. ही आजची परिस्थिती आहे पांडवांची. नारद मुनीने सांगितलेलं सगळं काही भगवंताने ऐकलं आणि नंतर ते उद्धवाला म्हणाले, उद्धवा, नारद मुनी काय सांगितलं ते तू ऐकलंस, सगळंच ऐकलंस. आमची मनीषा काय असते हेही तुम्हाला माहिती आहे, कारण तू मला जवळून ओळखतोस. तेव्हा आता हे सांग की तू माझा अतिशय जवळचा आहेस आणि तुझा सल्ला मी भरपूर ठिकाणी घेतो, आणि म्हणून आता तू मला सल्ला द्यायचा आहे की मी काय करावं या परिस्थितीमध्ये. नारद मुनीने ते सगळं सांगितलं, काय घडतंय काय नाही घडत, पांडवांची इच्छा काय इच्छा आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलंय विस्ताराने. तेव्हा आता पुढे काय करायचं याचा सल्ला मला तूच द्यायचा आहे, कारण तू राजनीती चांगल्या प्रकारे जाणतोस. भगवंतांनी सगळ्या गोष्टी करताना नेहमी वेगवेगळ्या सल्लागारांना विचारलंय बघा. ते सर्वा असून सुद्धा भगवंतांनी असं कधीही दर्शवलं नाही. खरं पाहिलं तर जेव्हा नारद मुनी अशा प्रकारची गोष्ट सांगतात, नारद मुनी सरळ भगवंताला सांगतात, मध्ये उद्धवाची गरजच नाही आहे. परंतु भगवंत त्यांना मध्ये आणतायत. भगवंतला कुठल्याही व्यक्तीचा महत्त्व कमी करत नाहीत, वाढवत आहेत उलट. बघा भगवंताची कशी पद्धत आहे, कोणालाही ते कमी लेखत नाहीत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की उद्धवा, तूच माझा सर्व आहेस, सुहृद तूच आहेस, तेव्हा राजनीतीचा अभ्यास तूच केला आहेस, तेव्हा तूच मला आता याविषयी काय करायचं ते सांग. तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे, श्रद्धा आहे, म्हणून तू काय सल्ला देशील तो महत्त्वाचा आहे. मला तर नारद मुनीने सगळं सांगितलं जे काय सांगायचं ते. पांडवांची इच्छा काय सगळे समजले आहे, लोकांची इच्छा काय तेही समजलं आहे, परंतु सल्ला तुझा मला पाहिजे आहे की मी काय करावं, आणि तू जो सल्ला देशील त्याप्रमाणे मी वागणार आहे. उद्धव पण ऐकतो की काय भगवंताला म्हणावं, जो सर्वज्ञ आहे तो सर्वज्ञ असलेला भगवंत मला म्हणतो की मला काय करायचं त्याचा सल्ला तू द्यायचा आहे. काय म्हणायचं भगवंताला. उद्धव सदा स्थिमितच झाला. आधी स्थिमित झाले नारद मुनी आणि आता स्थिमित होत आहेत उद्धव. अर्थात भगवंताने उद्धवाचा सल्ला मागितला होता की राजसूय यज्ञासाठी मी पांडवांकडे जाऊ का नको जाऊ, हा सल्ला उद्धवाकडे त्याने ठेवला होता आणि म्हणाले तुझा सल्ला दे. उद्धवांकडे असा सल्ला त्यांनी मागितला, त्याच्यावरती उद्धवाने सुद्धा थोडा विचार केला आणि विचार करून मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं, कारण उत्तर त्यांना भर सभेत द्यायचं होतं. म्हणून त्यांनी विचार केला आणि मग त्याचं उत्तर दिलं. उद्धवाने भगवंताच्या या सल्ल्यावर काय उत्तर दिलं आणि काय सांगितलं हा सगळा भाग आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 143 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ.